घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की इकडे ऐश्वर्या आणि जानकी या शर्वरी यांना जेलमध्ये भेटून येतात। त्यावेळेस ऐश्वर्या म्हणते की शर्वरी किती मोठं नाटक करते आणि या नाटकाला जानकी आणि अवंतिका फसतात। त्याच्यानंतर तिच्या लक्षात येतं की राहुल आणि शर्वरी हे तर नाटक करत नसतील ना, आणि हे सर्व जानकीला जाऊन सांगावं, पण खूप रात्र झालेली असते। त्यामुळे ऐश्वर्या थांबते आणि म्हणते की मी हे सर्व तिला उद्या सांगेन। त्यानंतर इकडं कोर्टामध्ये हेअरिंग सुरू होते आणि हेअरिंगमध्ये सुरू असताना शर्वरी या अवंतिका आणि जानकी यांची वाट पाहत असतात, पण त्या आणखीन कोर्टामध्ये हजर राहू शकलेल्या नसतात। त्यानंतर इकडं ॲडव्होकेट देसाई या हेअरिंगला सुरुवात करतात आणि त्या सांगतात की शर्वरी यांच्या ॲडव्होकेट अवंतिका आणखीन कोर्टामध्ये हजर राहू शकलेल्या नाहीत आणि त्यांनी जी साक्ष काल कोर्टामध्ये सादर केलेली होती तीही खोटी होती आणि सर्व पुरावे हे शर्वरी यांच्या विरोधात आहेत। त्यामुळे शर्वरी यांना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी। त्यावेळेस इकडं जजसाहेब ही सुनावणी सुनावत असतात, तेवढ्यामध्ये तिथे जानकी येते आणि जजसाहेबांना म्हणते की जजसाहेब, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे। आणि ती सांगते की अवंतिका ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, त्यामुळे त्यांनी तिचं मेडिकल सर्टिफिकेट हे कोर्टामध्ये सादर करते आणि म्हणते की अवंतिकाला व्हिडिओ कॉलद्वारे ही केस जॉईन करण्याची परमिशन द्यावी, हेही लेटर तिने इथे पाठवलेलं आहे। त्यावेळेस जज साहेब म्हणतात की ठीक आहे, आणि ॲडव्होकेट अवंतिका ही व्हिडिओ कॉलद्वारे ही केस लढू शकतात। त्यानंतर इकडं ॲडव्होकेट देसाई म्हणतात की हे सर्व काय सुरू आहे। त्यानंतर इकडं ऐश्वर्या ही कार्तिकला फोन करत असते, पण कार्तिकला काही फोन लागत नाही। त्यावेळेस इकडं सुमित्रा येतात आणि म्हणतात की सगळेजण कोर्टात गेले असतील तर तू फोन करून विचार की तिथे काय सुरू आहे, पण फोन काही लागत नाही। त्यानंतर इकडं सुमित्रा म्हणतात की मी देवापुढेच प्रार्थना करते की शर्वरी लवकरात लवकर बाहेर याव्यात। त्यानंतर इकडं व्हिडिओ कॉलद्वारे अवंतिका या ती केस जॉईन करतात आणि त्यानंतर इकडं हेअरिंगला सुरुवात होते। त्यावेळेस इकडं ॲडव्होकेट देसाई म्हणतात की सर्व पुरावे हे शर्वरी यांच्या विरोधात आहे, तेव्हा त्यांना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी। त्यावेळेस अवंतिका म्हणते, तुम्हाला या केसची सुनावणी सुनावण्याची खूप घाई झालेली आहे का, आणि काही घरी सेलिब्रेशन आहे का, त्यावेळेस थोडंसं थांबवा। त्यावेळेस इकडं अवंतिका म्हणते की मी कोर्टामध्ये राहुलला हजर करण्याची परमिशन मागितली होती आणि त्याला कटघऱ्यामध्ये बोलवावे। त्यावेळेस इकडं परमिशन ग्रांटेड म्हणून राहुलला कटघऱ्यामध्ये बोलवलं जातं। त्यावेळेस अवंतिकाची तब्येत आणखीन खराब होते आणि ती हेअरिंग कंटिन्यू करू शकत नाही। त्यावेळेस इकडं जानकी विचार करते की तिच्या वतीने ही केस मी लढते। त्यानंतर इकडं जानकी ही जजसाहेबांना म्हणते की मी ही केस लढू का ती अवंतिकाच्या वतीनं। त्यावेळेस इकडं जजसाहेब तिला ती परमिशन देतात आणि त्यानंतर इकडं ॲडव्होकेट देसाई म्हणतात की आज कोर्टामध्ये काय सुरू आहे, ज्या व्यक्तीने लॉयरची डिग्रीज घेतलेली नाही ती व्यक्ती आज कटघऱ्यामधील असलेल्या व्यक्तीशी प्रश्न करणार, म्हणजे हे काय सुरू आहे। त्यावेळेस इकडं जजसाहेब सांगतात की त्यांच्या ॲडव्होकेट या व्हिडिओ कॉलद्वारे हजर आहेत आणि त्यामुळं मला यामध्ये काही चुकीचं वाटत नाही। त्यावेळेस इकडं ॲडव्होकेट देसाई म्हणतात की जर न्यूज प्रेसमध्ये गेली तर तुमचीच बदनामी होईल। त्यावेळेस इकडं जजसाहेब म्हणतात की तुम्ही माझी काळजी करू नका आणि खरा न्याय मिळणं हे महत्त्वाचं असतं आणि तुम्ही तुमचा आवाज कमी करा आणि हे माझं कोर्ट आहे आणि काय न्याय द्यायचा ते मी पाहीन आणि तुम्ही खाली बसा असं सांगतात। त्यानंतर इकडं जानकी या राहुलला प्रश्न विचारण्यासाठी समोर येतात आणि त्यानंतर राहुल जजसाहेबांचे आभार मानते आणि म्हणते की थँक्यू जजसाहेब, आणि हिअरिंगला सुरुवात करते। त्यानंतर ती राहुलला प्रश्न विचारते आणि विचारते की तुम्ही शर्वरी यांना ओळखता का। त्यावेळेस राहुल म्हणतो की हो मी ओळखतो, विक्रांतची बायको आहे आणि विक्रांत माझा मित्र होता। त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की तुम्ही आणि विक्रांत यांच्यामध्ये कसा संबंध होता। त्यावेळेस तो म्हणतो की माझा खूप चांगला मित्र होता। त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की शर्वरी आणि तुमच्यामध्ये काय नातं होतं।
त्यावेळेस इकडं राहुल सांगतो की आम्ही एक दोन वेळेस भेटलो होतो, पण आमच्यात असं नातं काही नव्हतं, फक्त आम्ही मित्र होतो. त्यावेळेस इकडं शर्वरी म्हणते की राहुल का खोटं बोलत आहेस, आणि आपण लग्न करणार होतो ना. त्यावेळेस इकडं राहुल ते सर्व साफ नकार देतो आणि म्हणतो की हे सर्व खोटं आहे. त्यावेळेस जानकी म्हणते की तुम्ही शर्वरी यांना प्रेमाचं नाटक करून त्यांना आपल्या प्रेमामध्ये फसवलं आहे आणि त्यांच्याकडून तुम्ही पैसे उकळले आहेत. त्यावेळेस राहुल हे साफ नाकारतो. त्यावेळेस जानकी म्हणते की मी कोर्टामध्ये शर्वरी यांचे बँक डिटेल सादर करू इच्छिते, आणि ती कोर्टामध्ये शर्वरीचे बँक डिटेल देते. त्यावेळेस जज साहेब ही ते डिटेल पाहतात आणि म्हणतात की हो, हे खरं आहे की शर्वरी यांच्या अकाउंटमधून राहुल याच्या अकाउंटमध्ये खूप सारे ट्रान्झॅक्शन झालेले आहेत. त्यानंतर इकडं जानकी म्हणते की तुझ्या आणि शर्वरीबद्दलचं नातं हे विक्रांतला कळालं, त्यामुळेच तू विक्रांतरावांचा खून केलास असं सांगितल्यानंतर राहुल म्हणतो की मी विक्रांतला मारलेलं नाही. त्यावेळेस तो म्हणतो की हातोडीवरती तर शर्वरी यांचे फिंगरप्रिंट आहेत. त्यानंतर जानकी तो पॉईंट पकडते आणि म्हणते तुला कसं माहीत की विक्रांतरावावरती जो हल्ला झाला आहे तो हातोडीने झालेला आहे आणि त्यावरती शर्वरीचे फिंगरप्रिंट आहेत, कारण की तू आतापर्यंत एकदाही हिअरिंगसाठी कोर्टामध्ये आलेला नव्हतास. याचाच अर्थ असा आहे की तूच विक्रांतरावांचा खून केला आहेस. त्यानंतर इकडं जज साहेबांना ही जानकीची म्हणणं पटतं